आता पुढची एक मोठी बातमी बारामतीमधून। बारामतीमध्ये अजित पवार गट आक्रमक झालाय। अजितदादा गटानं युगेंद्र पवार यांना घेराव घातलाय। अजितदादा यांची सोशल मीडियावरती जाणून बदनामी केली जाते असा यावेळेस आरोप करण्यात आलाय आणि त्या संदर्भातच जाब यावेळेस विचारण्यात आलेला आहे। त्यासाठी आता युगेंद्र पवार यांना घेराव घालण्यात आलाय। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून। मंगेश, आपण बघतोय या ठिकाणी आता युगेंद्र पवार यांना या सर्व कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय। नेमकं काय घडलं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे? नक्कीच आज युगेंद्र पवार हे सोमेश्वर परिसरातील दौऱ्यावर होते। या दौऱ्यावर असताना तेथे सोमेश्वर नगर या ठिकाणी या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना असा जाब विचारला की आपल्या गटाचे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी करीत आहेत, असं ते सवाल त्यांनी युगेंद्र पवार यांना विचारलेला आहे। निश्चितच धन्यवाद मंगेश दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय अजितदादा गटानं युगेंद्र पवार यांना घेराव घातलेला होता आणि यावेळेस जाणून बुजून सोशल मीडियावर बदनामी नेमकी का केली जाते असा सवाल उपस्थित करण्यात आला। आमच्यासाठी पवार कुटुंब सगळे आदर्श हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे। तुम्ही म्हणताय ते जर काय चुका झाल्या दोन्ही बाजूने दुरुस्त करू, आम्ही तो पूर्णपणे त्याच्याशी सहमत नाही। दादा कोरोनामध्ये किती लोकांच्या मागे उभे राहिले, सगळ्या गोष्टी दादा करतात ना। भूषण झाला सुरू नाही फक्त एवढं आता दोनच कार्यकर्ते विचारत होता की अग्रेसिव्ह बोलू का अजिबात नाही, अजिबात नाही म्हणजे त्यांचा विरोध आहे। तर आपण बघतोय कशा प्रकारे बारामतीमध्ये अजित पवार गट आक्रमक झाला आणि युगेंद्र पवार यांना घेराव घालण्यात आला। शिवाय जाणून बुजून अजित पवार यांची सोशल मीडियावर नेमकी बदनामी का केली जाते हा सवाल देखील या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळेस युगेंद्र पवार यांना विचारलेला आहे। तर बारामतीमधली ही दृश्य आहे। तर युगेंद्र पवार हे दौऱ्यावर असताना यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातलेला होता।